शाहूंची जलनीती देशाला दिशादर्शक. राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूर. जलसिंचनामध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असली तरी संस्थान काळात राजश्री शाहू महाराजांनी राबवलेली जलनीती ही देशाला आजही दिशादर्शक असल्याचा सूर राधानगरीच्या परिसंवादात उमटला. पाटबंधारे विभागाच्या वतीनं श्री शाहू महाराज व त्यांचे जलसिंचन धोरण या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सौ स्मिता माने या होत्या. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जे.के. पवार म्हणाले की शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रवर्ती ठेवून केलेली होती. ही जलनीती क्रांतिकारक अशीच असून त्यातही शेती साक्षरतेला अधिक महत्त्व असल्याने समाजाचे अर्थकारण वाढतच गेले. डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिक वाद व संघर्ष होत आहेत, मात्र शाहू महाराजांना शतकापूर्वी व या पाण्याचे भविष्य समजले होते. वर्तमानातील जलप्रकल्प त्यांची गळती पाहता तुलनेत गुणवत्ता हाच शाहूंच्या जलकार्याचा निकष होता, अशी मांडणी केली. माजी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी राधानगरी धरण जलसिंचनाची धोरणे उलगडून दाखविताना महाराजांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला. पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी संस्थानातील जलसंधारण, जलसंवर्धनाचे आणि जलस्वच्छतेचे महत्त्व विशद केले. अध्यक्ष सौ स्मिता माने यांनी परिसंवादाचा परामर्श घेताना पाण्याचे महत्त्व सांगितले. प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनीही मार्गदर्शन केलं. स्वागत व प्रास्ताविक उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर यांनी केले. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, समीर निरुखे, हर्षल जाधव, प्रतिभा कासार, अभियंता प्रशांत कांबळे, नंदकुमार सूर्यवंशी, सचिन भाटळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत बैलकर यांनी केले. आभार समीर निरुखे यांनी मानले. केके न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.